टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत वलगांव में महावैष्णवी संत श्रेष्ठ मुक्ताताई पुण्य स्मरण निमित्त विठ्ठल रखुमाई अखंड हरिनाम महोत्सव भव्य तरीके से मना गया है। हम आपको दिखा रहे हैं कि कालाचक कीर्तन के टाइम आप देख सकते हैं कि प्रसाद के लिए तैयारी सभी गांव वालों ने मिल कर के कर रहे हैं। जो कीर्तन खत्म होने पे सब लोग प्रसाद ग्रहण करेंगे। और हम आपको बता दें कि एक दिन पहले भव्य पालकी का भी आयोजन हुआ था जिसमें पूरा गांव ने भाग लिया। तो चलिए हम दिखा रहे हैं वहां का कुछ दृश्य और सुनवाते हैं आपको कथा। वस्तू एकत्र करून किंवा त्याचं मिश्रण करून जे केलं जातं त्याचं नाव काय आहे? काला। एका वस्तूचा कधी काला होत नाही, लक्षात घ्या। आणि काला फक्त परमार्थाचाच होतो बरं का। काला फक्त हा परमार्थात केला जातो, प्रपंचात होतो तो काला नाही। कालवा कालो आणि हा असा काला उपभोगण्याकरता आपण इथं आलो। तसं पाहायला गेलं तर काला मात्र सहजासहजी कुणाला मिळत नाही, लक्षात घ्या। जो भाग्यवान आहे त्यालाच काला मिळत असतो, बरोबर ना? कथन कराल, ऐकाल आणि त्यानंतर जो तुम्हाला मिळणार आहे, इथं जर तुम्ही प्रसादाचा असाल तर तुम्हाला तो प्रसाद नाही मिळणार, तुम्हाला जेवण मिळेल, प्रसाद नाही। हा काला देव दुर्मिळ असलेला काला आपल्याला उपभोगायला मिळतो। देव दुर्मिळ का नाही म्हणून त्याला दुर्मिळ म्हटलेले, लक्षात घ्या। वैकुंठित्वाई महाराज सांगतात बघा, चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये ज्ञानोबारायांनी काला केला। भगवान परमात्म्याने गोपालांच्या पाडा या गावामध्ये संपन्न करतो। बेटाला देवाने खूप प्रयत्न केले। ब्रह्मदेवाने काय केलं? काला भोगण्याकरता, काला खाण्याकरता खाली आले आणि त्या गोपालांच्या लाईन मध्ये उभे राहिले। सत्यनारायणचा प्रसाद घेत असताना लहान लहान लेकरं तसेच करतात महाराज। डबलचा गिराईक असला तर मान वरती करत नाही, तो हातच वरती करतो, बरोबर ना? एखादी वस्तू जर डबल घ्यायची असेल तर मान आपला चेहरा लपवला जातो आणि हात वरती केला जातो। वाढणारा जर चतुर असेल तर त्याच्या लक्षात येतं एकतर म्हणजे विचार करा, त्या ब्रह्मदेवापेक्षाही आपण किती भाग्यवान आहोत। जेवण मिळेल महाराज, जेवण
देवा तो मथुरेमध्ये आणि कंसाच्या कारागृहामध्ये जेव्हा इतरांचा उन्माद माजला गेला, कोणाचा दैत्य लोकांचा, सांगितली बाबा, वसुदेव बाबाला सांगितलं, बाबा इथं मला ठेवू नका, इथून उचला, नंद बाबाच्या घरामध्ये न्या, आणि तिथं मुलगी जन्माला आली, माया जन्माला आली, तिला उचला आणि इकडं आणा. माया उपजली तेथे मज ठेवियानी येथे नंदाच्या घराला मजने गोकुळा. नंद बाबाच्या वाड्यामध्ये, नंद बाबाच्या घराला मला घेऊन चला. मग वसुदेव बाबाने काय केलं, कृष्ण परमात्म्याला एका टोपलीत भरलं, डोक्यावर घेतलं आणि परमात्म्याला घेऊन कुठे निघाले, गोकुळाच्या दिशेने. रस्त्याला चालता चालता यमुना मैया दुथडी वाहत आहे आणि वसुदेव बाबाने त्या पात्रामध्ये उतरले. चाललात पुढे महाराज, नदी वाढत आहे, पात्र वाढत आहे. तिलाही आतुरता निर्माण झाली भगवान परमात्म्याचं दर्शन करण्याकरता. शेवटी भगवान परमात्म्याने विचार केला, जास्त परीक्षा घेऊन अर्थ नाही. पाय बाहेर केला, स्पर्श केला आणि नदी दुभंगली गेली, रस्ता मोकळा झाला. यशोदा मैया जिथं झोपली होती त्या ठिकाणी नेऊन भगवंताला ठेवलं, तिथली माया उचलली आणि इकडे आणलं. आता इकडं मायेला आणल्यामुळे माया इथं रडायला लागली, आकांत करू लागली. सगळे द्वारपाल जागे झाले. आता आपल्याला इकडे जायचंय. गोकुळामध्ये यशोदा मैयाच्या जवळ नंद बाबाची बहीण सुनंदा नावाची गवळण तिथं होते. आणि पूर्वी महाराज आपली वहिनी जर या अवस्थेत असेल तर नंदन ती तिची सेवा करायला येत होती. आणि आलेले असताना तिच्या लक्षात आलं, आपल्या वहिनीला, आपल्या दादाला मुलगा झालाय. एवढा आनंद तिला झाला महाराज, एवढा आनंद झाला. आणि ती आनंदाच्या भरात तिथून उठली आणि आपले भाऊ नंद बाबा गोशाळेमध्ये गायीची धार काढण्याकरता गेलेले आहेत आणि त्यांना आनंदाची सुखद बातमी देण्याकरता गेली. आवाज दिला, बाबा, ओ दादा, दादा तुला मुलगा झालाय दादा. नंद बाबांनी एवढाच आवाज ऐकला, आपल्या गळ्यातली 9 रत्नाची माळ काढली आणि सुनंदाच्या गळ्यामध्ये घातली. महाराज किती आनंद, एवढा आनंद त्याला झाला. उतरत्या वयामध्ये झालेला भगवान श्रीकृष्ण होता. खूप आनंद झाला. ही गोष्ट हळूहळू करता 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 सुरेशदा अख्ख्या गावात पसरली. कारण ही गोष्ट पहिली माहीत कोणाला झाली होती, सुनंदा नावाच्या गवळणला. म्हणजे एखाद्या स्त्रीला एखादी गोष्ट गावातली माहीत झाली तर शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवायला तिला जायची गरज नाही. तिने फक्त एकालाच तिथं काय करून द्यायचं, सांगून द्यायचं, आणि मग ती आपोआप शेवटच्या टोकापर्यंत बातमी पोहोचत असते. सांगताना ती एवढीच सांगते, तुलाच सांगते, कोणाला, अख्ख्या गावात माहित होतं तरी शेवटची बाई त्याच सांगते, काय, तुलाच सांगते. आणि आपोआपच महाराज ही बातमी सगळीकडे. आणि त्या गवळणीच्या लक्षात आलं, माझ्या यशोदा मैयाला नंद बाबाला मुलगा झाला. एवढा आनंद महाराज झाला, त्या गवळणीचा आनंद पारावार मावत नव्हता महाराज. म्हणजे एवढा आनंदाला पार राहिला नाही, एवढा आनंद त्या गोपींना झाला. मग त्या गोपींनी काय करावं, एखाद्या गवळणीला माहित नसेल तर त्या गवळणीला जाऊन विचारावं, का ग तुला काही बातमी कळाली का. म्हणे काय झालं, नंद बाबाला मुलगा झाला, नंद बाबाला मुलगा झाला. मग दुसरी गवळण जावी आणि महाराज तिसरीकडे तिने चर्चा करावी, का ग तुला कळालं का. गवळण गवळण म्हणती गवळणीला न पुत्र झाला यशोदेवा. आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. मृदुंगाची सेवा देण्याकरता आपल्या गुंदवली गावचे आमचे दिनेश महाराज उपस्थित झाले, त्यांना धन्यवाद. माझ्यावर प्रेम करणारी अनेक माणसं महाराज मला फोन करून आली, महाराज तुमचं कीर्तन कधी, म्हणे काल्याचं. म्हटलं ठीक आहे, काल्यालाच आम्ही येतो. आणि काल्याच्या कीर्तनाकरता बरीच मग आमच्या
रांजणोलीचे आमचे दादा असतील, डोंग्याचे दादा असतील, आलिमघरचे, पुन्हा आमचे अंजूरचे दादा असतील, आमचे बाबा सोनावलीचे बाबा सुद्धा उपस्थित आहेत. ही सर्व प्रेमाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आमचे केवणीचे दादा कांती दादा सुद्धा उपस्थित आहेत. काल्लेरचे आमचे शिशुपाल दादा, ही सगळी मंडळी, भास्कर दादा आदी करून ही गोड सगळी प्रेमाची मंडळी या कीर्तनाकरता उपस्थित झाली. आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. मला ही सेवा ज्यांनी प्राप्त करून दिली ते शेखर दादा आहेत, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. आम्हाला नेहमीच सहकार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे अरुण दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे दिव्याचे सुद्धा बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, आपल्याला धन्यवाद. तसेच आमच्यावर प्रेम करणारे अरुण दादा असतील, आणखी त्यांचे बंधू असतील, साईनाथ दादा असतील, तसेच चंद्रकांत दादा भुईर यांचंही खूप मोलाचं सहकार्य आम्हाला आहे. त्यांना सुद्धा आणि त्यांच्या परिवाराला सुद्धा मी मनापासून धन्यवाद देईन की आपण चांगल्या पद्धतीने आम्हाला हे सहकार्य केल्याबद्दल. तसंच माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं आमचे कुंदन दादा, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि वळ ग्रामस्थांनी एवढं भरभरून मला हे प्रेम दिलं, मी सगळ्यांना एकदा मनापासून धन्यवाद. आई, तुमचं फक्त एक गोष्ट मी स्वीकारली नाही, थोडासा वाईट वाटून नका घेऊ. त्यांनी चांगलं प्रेमाने बाशिंग आणलेलं, पण आता एकदा बांधलंय बाशिंग पण झालं पण आपण प्रेमाने ही गोष्ट आणली, खूप बरं वाटलं महाराज. आपल्याला सुद्धा मनापासून खरंच धन्यवाद देतो. आपण सगळ्या महाराज माता माऊले एकदम जशा लग्नामध्ये नटून सजून असतो त्या पद्धतीने कृष्ण भगवान परमात्म्याचा आज या ठिकाणी उत्सव संपन्न करता आपण सगळ्या गावातील महिला मंडळ असतील, पुरुष वर्ग असतील, आपण सगळेच जण उपस्थित झालात. आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पण करून या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर महावैष्णवी संत शेख मोळ्याच्या सहकार्याने इथे सांगता होत आहे.